एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव भरतीचा दुसरा दिवस होता। तर 17 मार्चला एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी ग्राउंड झालं आणि एसआरपीएफ वरणगावचं जे ग्राउंड आहे तर एसआरपीएफ गट क्रमांक 14 छत्रपती संभाजी महाराज नगर कॅम्पमध्ये या ठिकाणी ग्राउंड होत आहे। तर ग्राउंड कशा प्रकारे होत आहे, ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं त्यांचाच अनुभव मी तुम्हाला आज सांगणार आहे। 17 मार्चला एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावचं ग्राउंड कशा प्रकारे झालं, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे, आपल्याला कोणकोणत्या चुकाने करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, ग्राउंडच्या अंदर किती पर्यंत बसून ठेवला जात आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट कोणकोणते त्या ठिकाणी लागत आहे आणि ग्राउंडच्या अंदरची सर्व काही प्रक्रिया कशा प्रकारे, 5 किलोमीटर रनिंगचा ट्रॅक कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर कशा प्रकारे तो ट्रॅक आहे आणि त्याचबरोबर जे 100 मीटरचं कसं आहे, गोळाफेकचं कसं आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि मुलांना कसे मार्क्स त्या ठिकाणी पडत आहे। आणि एका दिवशी जे विद्यार्थी मिळवणं जवळपास 500 ते 600 विद्यार्थी एका दिवशी बोलवले जात आहे, त्यामधले सुद्धा काही विद्यार्थी गैरहजर राहत आहे आणि त्यामधले सुद्धा काही कुंची छातीमध्ये कटत आहे आणि त्याचबरोबर जवळपास 400 विद्यार्थी त्या ठिकाणी एका दिवशी ग्राउंड या ठिकाणी देत आहे, 400-450। ठीक आहे, तर आज ग्राउंड कशा प्रकारे झाले याबद्दलच माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वात पहिले आपल्याला कोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, जो काही आपला रिपोर्टिंग टाइम आहे तर त्या टायमाच्या अंदर जेवढं तुम्ही लवकर जासाल तेवढं लवकर तुमच्या उन्हीच्या अगोदर त्या ठिकाणी ग्राउंडचे इव्हेंट या ठिकाणी होणार आहे आणि जेवढे लेट जाणार तेवढं लेट आमचा ग्राउंड या ठिकाणी होणार आहे, कारण की तेवढे काही विद्यार्थी समोर त्या ठिकाणी बसले राहते। लक्षात ठेवा, त्यांचं सुद्धा डॉक्युमेंटेशन त्या ठिकाणी चालू राहते। तर जो काही रिपोर्टिंग टाइम आहे सकाळी 5 वाजता किंवा सकाळी 4 वाजता किंवा 6 वाजता तुम्ही ग्राउंडच्या अंदर जाऊ शकता, जेणेकरून लवकर आपलं ग्राउंड होणार आहे। गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस त्या ठिकाणी आधार कार्ड आणि हॉल तिकीट त्या ठिकाणी चेक केलं जात आहे, त्यानंतर आपल्याला एंट्री दिला जात आहे, त्यानंतर आपले बॅग वगैरे त्या ठिकाणी काढायला लावत आहे आणि आपल्याला डॉक्युमेंट घेऊन आपल्याला जो काही टेबल नंबर आहे तर त्या टेबल नंबरपाशी आपल्याला जायचं आहे। तर डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, तर टेबल नंबरच्या रांगेमध्ये जेव्हा तुम्ही लागसाल तर त्यावेळेस जे डॉक्युमेंट लागणार आहे, आवेदनपत्र लागणार आहे, जो तुम्ही फॉर्म भरला होता, पेमेंट स्लिप सुद्धा सोबत नाही, त्याचबरोबर तुम्हाला हॉल तिकीट नाही तर आधार कार्ड नाही आणि 6 फोटो आपल्याला न्यायचे, एवढे डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत आहे। पण आणखीन सुद्धा डॉक्युमेंट आपल्याजवळ पडले रोज असे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी झालं, कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाइल झालं, नॉन क्रिमिनल झालं, हे काही डॉक्युमेंट आपल्याजवळ पडले राहू द्या, जेणेकरून मागितले देता येते आणि प्रत्येकाचे एक झेरॉक्स आपल्याजवळ असू द्या। ठीक आहे, तर एवढं काही आणि एक पेन सुद्धा सोबत आपल्याला न्यायचं आहे आणि हे काही झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया त्या ठिकाणी चालत आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया चालल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून आपल्याला टेबल नंबरपाशी जायचं आहे आणि टेबल नंबरपाशी आपल्याला आधार कार्ड त्यांना दाखवायचं आहे, हॉल तिकीट दाखवायचं आहे, फोटो त्यांना दाखवायचा आणि फोटो त्या ठिकाणी आपल्याला चिपकवले जाते, त्याचबरोबर आपलं सिग्नेचर त्या ठिकाणी टेबल नंबरवर घेतलं जाते आणि हे काही झाल्यानंतर आणखीन विद्यार्थ्यांना उंची छातीपाशी नेलं जातं आणि उंची छाती मोजायच्या वेळेस आपल्याला शर्ट वगैरे काढायला लावता, बूट वगैरे काढायला लावताय, त्यानंतर उंची घेता आणि उंचीमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी कडत आहे। उंची त्या ठिकाणी 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी लागते। लक्षात ठेवा, 168 सेंटीमीटरपेक्षा थोडी जरी कमी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी फेल केलं जाणार, अपात्र केले जाते। ठीक आहे, आणि त्याचबरोबर छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आणखीन आपल्याला त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या रांगेमध्ये त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया त्या ठिकाणी होत आहे आणि त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं चेस्ट नंबर दिला जात आहे, चेस्ट नंबर दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक जो आपला डिटेल इंचार्ज आहे तर तो त्या ठिकाणी इव्हेंटसाठी नेत आहे। तर पहिला जो इव्हेंट त्या ठिकाणी होता तर तो होता या ठिकाणी 100 मीटर पहिला इव्हेंट त्या ठिकाणी घेतला जात आहे। 100 मीटरला चांगली सिस्टीम त्या ठिकाणी दोन्हीकडून चिप आहे आणि 100 मीटर जे विद्यार्थी मिळवणं मातीचा ट्रॅक आहे, 100 मीटर झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी 3-3 विद्यार्थी 100 मीटरसाठी सोडत आहे आणि 100 मीटर झाल्यानंतर दुसरा जो इव्हेंट त्या ठिकाणी होत आहे तर तो होता गोळाफेक। तर गोळाफेकला त्या ठिकाणी 3 चान्स आपल्याला भेटणार आहे, गोळाफेक सुद्धा चांगल्या पद्धतीने आहे आणि त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी फाऊल करायचा नाही, 3 चान्स त्या ठिकाणी गोळाफेकला भेटत आहे आणि गोळाफेक झाल्यानंतर जो काही आपला जास्त गोळा गेला त्याला मार्क त्या ठिकाणी दिला जात आहे आणि गोळाफेक झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून सर्वात शेवटी त्या ठिकाणी जवळपास 5 किलोमीटर रनिंग घेतात आणि 5 किलोमीटर रनिंग हे रोडानं होतं एक लक्षात ठेवा आणि 5 किलोमीटरला 100 विद्यार्थी, 200 विद्यार्थी, अशा प्रकारे विद्यार्थी 200-250 विद्यार्थी त्या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंगला सोडत आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे इव्हेंट त्या ठिकाणी होता, अशा प्रकारे ग्राउंड होत आहे। ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देता राहणार आहे। आजच्या साठी थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।